नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। तर ती कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया किचन मध्ये। परंपरेने काही पदार्थ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शेकडो वर्ष चालू राहतात, कारण ते पदार्थ असतातच तेवढे पौष्टिक आणि रुचकर। थालीपीठाची खमंग भाजणी आणि खुसखुशीत थालीपीठ हा सुद्धा पदार्थ तसा शेकडो वर्षापासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेला। याचा काळ माहीत नाही। ही रेसिपी आजीकडून माझ्या आईकडे आणि आईकडून माझ्याकडे परंपरेने चालत आलेली भाजणीचे थालीपीठ व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे सुपूर्द करत आहे। आज आपण आषाढ स्पेशल रेसिपी भाजणीचे थालीपीठ बनवणार आहोत। याआधी थालीपीठाची खमंग भाजणी कशी तयार करायची याची रेसिपी अपलोड केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि त्या थालीपीठाच्या भाजणीपासूनच आज आपण थालीपीठ बनवणार आहोत। हे थालीपीठ 10 मिनिटात तयार होते, चवीला अतिशय रुचकर राहते आणि मऊसूद सुद्धा होते। तर असे खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार करण्यासाठी जो हिरवा मसाला लागणार आहे तो आधी पाहू। इथे 4-5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे पिकल्या मिरच्या, आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यामुळे थालीपीठाचा जो कलर असतो तो अतिशय देखणा दिसतो। लसूण पाकळ्या 30 ते 35 घेतलेल्या आहेत। मला देशी लसूण मिळाला तो टाकलेला आहे। 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ टाकून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वाटून घेतलं। याप्रमाणे फार बारीक वाटायचं नाही, तर असं थोडंसं जाडसर वाटायचं। पिठाची जी भाजणी बनवून घेतलेली त्यामधील मी 2.5 वाट्या पीठ घेतलेलं आहे। हे 2 व्यक्तीसाठी पुरेसे आहे। यापासून 6 ते 7 मध्यम साईजची थालीपीठ बनतात। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकला। त्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद आणि वाटून घेतलेला ठेचा टाकला। हळदीमुळे रंग छान येतो आणि कांदा कोथिंबीर टाकल्यामुळे थालीपीठ अतिशय चविष्ट होतात, तसंच दीर्घकाळ मऊ राहतात। 1 चमचा ओवा हातावर चोळून टाकला। त्यानंतर 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल आहे, म्हणजे साधं कोणतंही तेल, ते टाकलं। ओव्यामुळे थालीपीठ चविष्ट लागते, तर कुकिंग ऑइल टाकल्यामुळे थालीपीठ खुसखुशीत होते। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे पिठाला चोळून घ्यायचं, जेणेकरून कोथिंबीर, कांदा, तेल किंवा जो मसाला टाकलेला आहे तो पिठाच्या कणाला लागेल। आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे, 2.5 वाट्या पीठ घेतले, त्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आणि जसं लागेल असं थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी न टाकता थोडं थोडं टाकायचं। ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ मळून झाकून ठेवायचं। 10 मिनिट झाकायचं, त्यापेक्षा जास्त वेळ झाकायचं नाही। 10 मिनिट झालेले आहेत। पोळपाट घेतलेला आहे, तसंच एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि कॉटनचं कापड पाण्यामध्ये बुडवून पिळून घेतलं। तुम्ही रुमाल असेल तर तोही घेऊ शकता। ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं त्या साईजचा गोळा त्या कापडावरती ठेवला आणि पाण्यामध्ये हात बुडवून पोळपाट गोल गोल सरकवत थालीपीठ अलगदपणे थापून घ्यायचं। थालीपीठ थापताना पहा, वरती हात उचलायचा नाही, तर हात जवळजवळ अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच हात ठेवायचा आहे। पटापट अशा प्रकारे थापायचं आहे। अगदी पटापट होतं आणि थालीपीठ बऱ्यापैकी थापून झालेलं आहे आणि कलर पहा किती सुंदर आलेला आहे। जी आपण लाल मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, या सर्वांचा कलर अगदी भन्नाट येतो। आता अजून थालीपीठ आपलं थापायचं बाकी आहे। तर थालीपीठ अधिक खमंग होण्यासाठी पांढरे तीळ आहे ते तीळ वरून लावायचे, असे पसरवायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। पांढरे तीळ लावल्यामुळे थालीपीठ खमंग तर लागतेच, पण ते अधिक पौष्टिक होते। तीळ लावल्यानंतर हलक्या हाताने पुन्हा थापून घ्यायचं आहे। थापताना थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजेच तीळ हाताला चिकटणार नाहीत, थालीपीठामध्ये फिक्स होतील। आणि अगदी पातळ थालीपीठ थापलेलं आहे। थालीपीठ थापून झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे छिद्र करून घ्यायची, म्हणजे थालीपीठ भाजताना व्यवस्थित भाजलं जातं। थालीपीठ थापत असतानाच मी मध्यम गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता, तर तवाही छानपैकी आता गरम झालेला आहे। पहिलंच थालीपीठ आहे म्हणून सुरुवातीलाच तव्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटत नाही। कापडाची दोन्ही टोकं दोन्ही हातामध्ये धरून थालीपीठ तव्यावरती अलगद टाकायचं आहे। त्यानंतर अलगदपणे कापड काढून घ्यायचं आहे। पहा किती सुंदर थालीपीठ तयार झालेलं आहे। थालीपीठाच्या होलमध्ये आणि साईडने तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून स्लो गॅसवरती 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं आहे। 2 मिनिट झालेले आहेत। झाकण काढून उलटण्याच्या साहाय्याने थालीपीठ उलटून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने तेल लावून छानपैकी खमंग भाजून घ्यायचं।
आणि अशा प्रकारे भरपूर सारे फायबर्स, खनिज, जीवनसत्व याची रेलचेल असलेले पौष्टिक, खमंग, आरोग्यासाठी हितकर असलेले थालीपीठ तयार झालेले आहे. पहा, अतिशय सुंदर दिसते. तिळाचा वापर केलेला आहे आणि अगदी पातळ झालेले आहे. दोन्ही बाजूने छान भाजलेले आहे. सोबत दही, मटकीची उसळ आणि ठेचा अप्रतिम लागते. आणि अशी गरमागरम थालीपीठ वरती लोण्याचा गोळा एक नंबर लागते. असे पौष्टिक थालीपीठ डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी, जेवणासाठी बनवू शकता किंवा प्रवासात नेऊ शकता. लहान मुलांच्या वाढीसाठी अतिशय हितकर आहे. तसंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयस्कर व्यक्तीसुद्धा हे थालीपीठ खाऊ शकतात. त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. यामध्ये धान्य, कडधान्य, धणे, जिरे, ओवा याचा वापर केलेला आहे. तसेच कडधान्य किंवा धान्य आपण भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे पचण्यासाठी हलकं होतं. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात थालीपीठाची भाजणी बनवली जाते. फक्त विभागानुसार किंवा आवडीनुसार त्यामध्ये जे पदार्थ टाकतो किंवा जे धान्य आणि कडधान्य टाकतो त्यामध्ये थोडासा बदल असू शकतो. पहा, किती सुंदर देखणे, मऊ, लुसलुशीत आणि दोन्ही बाजूने खमंग भाजलेले थालीपीठ तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा तरी खमंग थालीपीठाच्या भाजणीपासून थालीपीठ तयार करा. तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडेल. पहा, किती मऊ आणि लुसलुशीत झालेले. अगदी वयस्कर लोक ज्यांना दात नाही ते सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकतात. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि पौष्टिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.